हा कसा झाला आपली आरास कशी झाली? आज आपले मस्ताची घरासारखी हा मजेशीर. राम राम मंडळींनो, कसे आहात? मजेतच असाल. व्हिडिओ बघताय म्हणजे वर्षानंतर तसा राम राम केला असेल मी, पण राम राम म्हणजे बाप्पा येणार आहेत, गणेश उत्सव. मला असं वाटतंय व्लॉग येईपर्यंत गणेश उत्सव येईल, पण गणपती बाप्पा आपल्या घरातच आलेले असतात. पण असो, जरा गणपती आले का जरा आतमधला व्लॉगर नाचायला लागतो, बाला डान्स करायला लागतो. त्याच्यामुळेच आपण गेल्या वर्षी सारखा पुन्हा एकदा ह्या वर्षी ही कोकणातील गणपती ही व्लॉग सिरीज चालू करत आहोत. अभी मजा आएगा ना भिड़ो. गणेश उत्सवात काय होतोय हे तुम्हाला कळेलच. त्यामुळे म्हणूनच आज मी निघालोय पुण्यावरून गावाला. कुठं? कोकणात. अरे मी बोलत काय बसलाय, अजून भरपूर तयारी बाकी आहे. डेकोरेशन बाकी आहे, आरास बाकी आहे. त्याच्यामुळे सामान विमान घ्यायला जायचं आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. मग चला येता ना. आता निघण्यापूर्वी घ्यायचं होतं मला डेकोरेशनसाठी सामान. तर सामान घ्यायला मार्केटला ही गर्दी. मग कसा बसा सामान घेतला आणि निघालो. तेवढ्यात दगडूशेठ बाप्पाचं दर्शनही घेतलं. त्याच्याही डेकोरेशनचा देखावायचं काम चालू होता, म्हणून आतमध्ये जाऊन जरा बघितला काय आयडिया वेळ भेटते का आपल्याला. दुसऱ्या दिवशी गुरुवंदन सोहळा करून निघालो रात्री जायला घरी. रात्री निघालो खरा, पण घाटात हा धुका. मग डुगू करत पोहोचलो गावात. घरात जाऊन बघतोय तर काय सगळी मंडळी झोपली. मग मी पण काय कारकून न करता लाईट बंद करून झोपलो. सकाळी उठून झाली डेकोरेशनची सुरुवात. डेकोरेशन जरा मोठा होता म्हणून बाबांना जरा एक्सप्लेन करत बसलो कसा करायचा तो. तेवढ्यात आई आली बोलायला लागली, आता माझा आणि आईच्या आयडिया ऐकून बाबा बोलले, अरे चला आयडिया काय सांगताय करायला. मग झाले ठाकटूक सुरू झाली. आई होईल नीट. हा मग सगळ्या चिंबाट्या वगैरे लावून आम्ही बनवून घेतला पहिले स्ट्रक्चर. आता स्ट्रक्चर तर दिसतंय बरोबर, बघू आता पुढं. काम करता वाजले रात्रीचे 2. दुसऱ्या दिवशी उठून बघतोय तर काय आई करत होती चिक्की. लोणावळ्याची नाही ही चिक्की, म्हणजे TSC फेविकॉल. आता ही चिक्की कशी बनवतात हे आजीकडूनच ऐका. कशी बनवतात? पाण्यामध्ये पीठ भिजवायचं आणि गरम करायची. कुठला पीठ? गव्हाचा. हा गव्हाचा. पहिले आहेच चिक्क्या करायचो. पहिले डेकोरेशन मध्ये करायचं काय? चिपकायचं काय? कागद चिटकवायचं ते आम्ही. मग आम्ही पण घेतले चिक्कीनी कागद चिपकवायला. डेकोरेशन करत होतो तेवढ्यात आला आपला शाहू. तू एक गाणी बोलायला लागला. सर आलेत. गाणं बोलता आला काका. त्याची झाली आवा टाईट. आज 12 वाजले तरी काम मात्र चालूच होतं. दिवस रात्र एक करून आम्हाला मकर मात्र उभा करायचा होता. आजीची नुसती झोप मोडत होती. मग काय आई होईल ना. वाजल्या 2 सव्वा 2 रात्रीचे. मकर बऱ्यापैकी वाटतोय, तसा अजून भरपूर काम बाकी आहे. पण बघूयात आता उद्या. आज आता कोटा संपलाय आपला, आता उद्या बघूयात काय करता येते. दुसऱ्या दिवशी आला आपला बाब्या. कुठून? अहो तर नवद्याला असतं ना. तशी एक माणसाची कमीच होती. बोलत चल पटकेन आम्हाला लाग, इथं शेवटचा दिवस आहे, काही करून आज झाला पाहिजे मकर. तसा देखावा आपला जुन्या पद्धतीच्या घरासारखा होता, म्हणून त्याच्यावरती वारली पेंटिंग थोडीशी केली, जेणेकरून अजून तो जरा उठून दिसेल. पेंटिंग करता परत आला आपला शाहू. आता बाप्पा येणार म्हणजे जरा नवीन खरेदी केली पाहिजे थोडी. कुर्ते घ्यायला गेलो आम्ही मार्केटला. त्यात आपला बाबे एक कुर्ता छोटाच होतोय, एक कुर्ता मोठाच होतोय. असा करत 4-5 कुर्ते तर असं घालून बदलले असतील. नंतर गेलो फ्रेम वाल्याकडे. डेकोरेशन मध्ये ज्या पेंटिंग्स ठेवायच्या होत्या त्याची जरा फ्रेम करायची होती, म्हणून आल्यावर परत कामाला सुरुवात. 2-3 दिवस डे नाईट करून फायनली मकर आपला झालेला आहे रेडी. आता तो कसा झालाय हे जरा नानांना विचारू. पण मी काय बोलते, हा कसा झालाय? आपली आरास कशी झाली? आज आपले मस्ताची घरासारखी झाली. जुन्या काळात. त्यानंतर नानांनी त्यांच्या काळात कशी आरास करायची आणि एक त्यांच्या काळातली त्यांच्या शाळेतली मराठी कविता ऐकून दाखवली. पहिला आम्ही भाजी काढायचो, लाकडाची तयार करायची, त्याच्यावर पानं टाकायची, तो पण बांधून केली.
नंतर कौंडल लावायची आणि मग एक पंक्ती लावायची. ते पंक्ती म्हणजे अशी, आधी होती मी दिवटी शेतकऱ्यांची आवडती, मग झाले जीवली पंथी घराघरांतून विनवणती, समयी केले मला कुणी देवापुरती नेऊनी, निघून आले बाहेर ओकित काला साजीर, कंदील त्याला जन म्हणती मीच पर्यंत करीत होती. तशी पंथी होती ती. हा मी आम्हाला कविता नंतर गेलो बाळूदादाकडे त्यांचा डेकोरेशन बघायला. मी तिला बोललो जरा बघू द्या लाइटिंग बेटिंग. मग लाईट लावलं काय जबरदस्त. आता आरास तर आपली झालेली, पण तो शेवटचा काम होता पाटाचा. आता फायनली आपली आरास कशी झाली हे बघा तुम्हीच. आहा, बाप्पाला आता नाही दाखवणार. पुढच्या ब्लॉग मध्ये बाप्पा आरास मध्ये कसे दिसत आहेत हे आपल्याला आगमन सोहळ्यामध्ये कळेलच. त्यामुळे लवकरच भेटूयात बाप्पा सोबतच पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत राम राम.